आज पत्रकार परिषदची बैठक घेतली आणि राज्य निवडणूक आयोगाने जे 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे. आमची जी आचारसंहिता आहे ती 4 नोव्हेंबर पासून लागू झाली आहे, जेव्हापासून कार्यक्रम जाहीर झाले. 3 डिसेंबर पर्यंत जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू राहील. 4 नगर परिषदांमध्ये या जिल्ह्यामध्ये निवडणूक होणार आहे. नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तलोदा. त्याबद्दल थोडी माहिती देते. नंदुरबार नगर परिषदेमध्ये 20 वॉर्ड, 41 सदस्य पदे, 131 मतदान केंद्र आणि 1,11,101 मतदारसंख्या आहे. शहादा नगर परिषदेमध्ये 14 वॉर्ड, 29 सदस्य पदे, 60 मतदान केंद्र आणि 58,972 मतदार आहेत. नवापूर नगर परिषदेमध्ये 11 वॉर्ड, 23 सदस्य पदे, 31 मतदान केंद्र, 34 मतदान केंद्र आणि 28,114 मतदार आहेत. तलोदा नगर परिषदेमध्ये 10 वॉर्ड, 21 सदस्य पदे, 31 मतदान केंद्र आणि 26,854 मतदार आहेत. आरक्षणचं सांगायला नंदुरबार, शहादा, नवापूरमध्ये जे नगराध्यक्ष पद आहे ते मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि तलोदामध्ये तो पद खुला आहे. अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसनी 6 नोव्हेंबरला निवडणूकचा जे प्रोग्राम आहे ते घोषित केलं. इलेक्शनचा थोडा शेड्यूल सांगते. आजपासून 10/11/25 पासून 17 नोव्हेंबर 25 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन नामनिर्देशन चालू राहील. त्याची छाननी व उमेदवार यादी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल. अपील असल्यास 25 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडे करता येईल आणि मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप 26 नोव्हेंबरला केल्या जाईल. मतदानची तारीख 2 डिसेंबर 2025 7:30 सकाळी ते संध्याकाळी 5:30 या वेळेत होईल. मतमोजणी व निकाल 3 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. प्रचारबंदी मतदानाच्या 24 तास आधी रात्री 12 वाजता लागू होईल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपक वापर निषेध आहे आणि इलेक्शनचा जे निकाल आहे ते 10 डिसेंबर पूर्वी राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल. नागरिकांचं माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त उत्साहासोबत नगरपालिकाचे इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करा. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आचारसंहितेचं उल्लंघन जिथे पण दिसला कृपया करून आम्हाला आमचे निर्देशनास आणा. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे ऑफिसमध्ये एक नंबर जाहीर केले ज्यावर आपण सगळे कंप्लेंट करू शकतात आणि त्या कंप्लेंटचं इमिजिएट रिड्रेसल त्यांची टीम मार्फत करता येईल. आणि काही पण उल्लंघन एकदा आचारसंहितेचं झालं तर त्यावर तातडीने कायदेशीर कार्यवाही केली जाईल. सगळ्यांना मी आवाहन करते की शांततेत, नियमबद्ध आणि निष्पक्ष मतदान करण्याची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त पार्टिसिपेट करू.